75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण आणि या प्रकरणी माणुसकी राहिली की नाही हा मुद्दा आता उपस्थित होतोय। मंत्रालयात दुखवटा असताना असं झालंच कसं असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। सुप्रिया सुळेंनी झालेल्या या सगळ्या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी अशी देखील त्या मागणी करतायत। 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला, तो देखील अजित पवार यांच्या निधनादिवशी, ज्यावेळी शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता। म्हणजे माणुसकीचा काय हो, माणुसकी राहिली आहे का नाही? आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना, ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट, ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे। काय 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष चालणार नाही। माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। महत्त्वाच्या सह्या ज्या करण्यात आल्या त्या त्यांच्या 28 तारखेलाच काही तासातच, म्हणजे सकाळी आपल्या सगळ्यांना 9:30च्या आसपास 9च्या सुमारास ही बातमी कळली, तर 3 वाजता या सगळ्या घाईघाईने सगळ्या याच्यावर सह्या झाल्या आणि ते सुद्धा दुखवटा असताना, 3 दिवसाचा दुखवटा असताना कुठल्या मंत्र्याच्या आदेशावरनं, कोणाच्या सांगण्यावरनं या सह्या झाल्या आणि आत्ताच्या घटनेला स्थगिती दिली गेली आहे ही माहिती मिळाली आहे। पण ते कॅन्सल का केलं गेलं नाही, स्थगिती कशासाठी, सरळ सरळ ते कॅन्सल करण्याची गरज होती, पण तसं होताना दिसत नाही। गृहमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। ताबडतोब जर FIR झाला नाही तर याला जबाबदार गृहमंत्री आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।